पोलिसांना फोन करण्याची काही गरज नाहीये. मला आता कोणत्याही कचाट्यात सापडायचं नाहीये. मी इथे एक क्षणही थांबणार नाही. मी इथून कायमची निघून जाणार आहे. चल अबीर. मला कुठे जायचं नसतं बघा. आई मला इथे थांबायचं असतं बघ. अबीर बस झाला खेळ. चल मी सावली टीचर प्लीज तुम्ही जाऊ नका ना. तुम्ही गेला की आम्हाला करमणार नाही. सॉरी बाळा. सावली सावली थांब. परिस्थिती आत्ताच खराब झालेली आहे. तू आता तिच्या मागे गेलास ना तर ती अजून चिडेल. मी बघतो. मागे नाही, मी घरी सोडलं असतं. रात्र झाली आहे. नाही मी समजू शकतो पण मी बघतो काय ते. व्यंकटेश तू चल माझ्यासोबत. मी तुला फोन करतो. तू अजिबात काळजी करू नको. मी तिला एकटीला सोडणार नाही. हो सारंग, आम्ही दोघे पण असतो तिच्यासोबत. तुम्ही प्लीज काळजी नका करू. हलोच. बाबा सावली टीचर असं का केले? ते आता परत कधीच येणार नाहीत का? असं झालं तर मला त्यांची खूप आठवण येईल. ये. जा सावली जा. मला हेच हवंय. कारण तू इथून बाहेर पडलीस की या जगातनं तुला संपूर्ण माझ्यासाठी सोपं आहे. तुला आणि तुझ्या कार्ट्याला. जा. ए टाइमपास. मी गेला का पासून कोणी आलेलं का इकडे? नाही मॅडम, पण तुम्ही सांगितलं तसं मी बाहेर लक्ष ठेवून आहे. इथे कोणीही आलेलं नाही. त्याला वेळेवर औषधं देतोस का असाच टाइमपास करत असतो दिवसभर? नाही मॅडम, अहो वेळेवर ह्याला औषधं चालू आहेत. चला लोक कॅम्पचे फोटोज. पिंटोक एवढे सगळे लहान मुलांचे फोटोज काढून ठेवले त्या फोन मध्ये. मी कसं ओळखायचं यातली सावलीची मुलगी कोण आहे? ही सावली तिकडे अबीर नावाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करतेय. तो पण तिचा मुलगा आहे की नाही माहित नाही. या पिंटोकला सगळं माहितीये नेमकं. आणि हा असा मेल्यासारखा पडलाय. ओट ओट. खंड्याच्या म्हणण्याप्रमाणे तर सावलीचं मूल पण तिकडेच आहे. मग आता मी कसं शोधू सावलीची मुलगी नक्की कोण आहे? कसं शोधू? ए उठ. ए उठ. अगं वेडेपणा करू नको साहू. एवढ्या रात्री कुठे चाललीस बॅग भरून तू? कुठे जाईन बाबा पण इथे एक क्षणही थांबणार नाहीये. आई मला कुठे जायचं नसतं बघ. मला इथेच राहायचं असतं. मी होईल करून कुठे जाणार नसतं. अबीर ओवी आत्ता आली तुझ्या आयुष्यात. ती तुझी कोणीच नाहीये समजलं. ज्या गोष्टींपासून ज्या माणसांपासून मी इतकी वर्ष तुझा जीव वाचवत होते अबीर, तीच गोष्ट आता घडता घडता राहिलीये. तुझा जीव गेला तर मी जगू शकेन का बाळा? तुला तुझी आई नकोय का? बोल ना. आई मला तूच हवी असतेस बघ. पण मला होळी पण हवी असते. साहू बस झाला आता. अगं किती काळ संकटांपासून पळणार आहेस? तुला काय वाटतंय तू आता जिथे कुठे चाललीस तिथे ती माणसं येणार नाहीत का? इथे थांबलीस तर किमान आम्ही तुझा सांभाळ करू शकू, तुला जपू शकू. काय करणार आहात तुम्ही? काय करणार आहात सांगा ना. तुम्ही वाचवणार आहात बाबा की व्यंकटेशजी? तुम्ही आज बघितलं ना ती माणसं किती भयंकर आणि वाईट आहेत ते. आपण त्यांचा सामना नाही करू शकत आहोत. आणि मला माझ्यामुळे तुम्हा तिघांचा जीव धोक्यात नाही टाकायचा बाबा. आई होळीचे बाबा असतात ना ग. ते वाचवतील आपल्याला. ते ओवीचे बाबा आहेत अबीर, तुझे नाही आहेत. त्यांच्यावर उगाच हक्क गाजवायचा नाही. हे बघ मी तुला घराबाहेर पाऊल नाही टाकू देणार. अगं हा निव्वळ वेडेपणा आहे साहू. मी शेवटचं सांगते बाबा, मी इथे थांबणार नाहीये. अगं पण कुठे जाणार आहेस? किमान ती जागा तरी सांग ना. नाही सांगणार. नाही सांगणार बाबा. कारण मला माहिती आहे तुमचं आमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही आम्हाला भेटायला याल आणि तुमच्या नकळतपणे
ती वाईट आणि भयंकर लोक आमच्या मागे मागे येतील आणि मला ते नको आहे. मी नाही सांगणार. सावली सावली, बाहेर तुझ्या आणि आबिरच्या जीवाला धोका असतो. मी असं जाऊन देणार नसतो. मी पण तुझ्या सोबत येतो. नाही, तुम्ही माझ्या मागे यायचा प्रयत्न जरी केला तर मी माझ्या जीवाचा पर्वा करेन. साऊ सावली सावली, व्यंकटेश, काका तुम्ही का जाऊन दिलं असतं हो तिला? तिला फक्त तुम्हीच थांबवू शकत होतात. आता तिथे आबिरला घेऊन कुठे जात असते? नाही व्यंकटेश, तिला आता कोणीही नाही अडवू शकत. या जगात फक्त आता एकच माणूस तिला थांबवू शकतो. काय गोंधळ घातलंय या दोघांनी. हा बोल रे. हॅलो साहेब, तुम्ही ठीक आहात ना? तिथं हॉलवर काही गडबड तर नाही झाली? हे बाबा, माझी काळजी नको करूस तू. तू काय माती खाल्लीस ते सांग. त्या पोराला उचलायला सांगितलेलं, त्याचे पैसे दिलेले ना. कुठे तो पोरगा? काय केलं तुम्ही? एक साधं पोराला उचलायला जमत नाही तुम्हाला? अहो साहेब, त्यात आमची काय चूक? अहो आम्ही आविरला घेऊन तिथून निघतच होतो, तेवढ्यात तो माणूस मध्ये टपकला. तो काय मारत होता हो तो. अहो पळालो म्हणून बरं झालं, नाही तर त्यांनी आम्हाला पोलिसाच्या हाती दिलं असतं. तुमची आणि आमच्या दोघांची वाट लागली असती साहेब. बेटा, धुतलं नाहीये, कुत्र्यासारखं मारलंय तुम्हाला. गल्लीतले गुंड असतात ना, तसा बडवलाय तुम्हाला. कळलं का? आता एक काम करा, तुमची ती थोबाडं त्यांनी बघितली. आता अंडरग्राऊंड व्हायचं. जोपर्यंत मी फोन करत नाही ना, तोपर्यंत फोन करायचा नाही मला. कळलं? ओके ओके साहेब. अहो ते पैशाचा काय 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 बोलला? काय बोलला? ठेव फोन, शहाणपणा करू नको. इथे माझ्या जीवावर बेतते. हा आराम करून माझ्याकडे पैसे मागतोय. ते सबचं कार्ट जिवंत आहे, माझ्याकडे पैसे माग. खंड्या खंड्या, तू सापड फक्त. नाही तुझी हा नाही चाहिए. लोन वोन मत. कोण? मार्क? हा कुठला नंबर बाबा? हा बोल. काय? कधी? पाठव, लोकेशन पाठव बाबा, लवकर पाठव. थँक्यू व्हेरी मच. हां.